आज बनलेली आहे शेवग्याची आमटी। खूप छान टेस्टी बनते आणि मला जसं आपण वरणातही टाकून शेवग्याची शेंग बनवू शकतो त्याची स्पेशल भाजी बनते, पण मला अशा पद्धतीची आमटी खूपच आवडते। आता मी बनवत आहे इकडं नाश्ता। तर स्वयंपाक तर बनलेला आहे, भात आणि आमटी बनलेली आहे, पण दिनेशला जेवण करायचं नाही आहे, म्हणत आहे मम्मी सुशेला बनवून दे। म्हणजे सुशेला सगळ्यांचा फेवरेट आहे आणि सगळ्यात लवकर बनतो आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी बनून तयार होतो। जेव्हाही घाई गडबड असते किंवा जे स्वयंपाक बनलेला आहे ती जेवायचं मन नसलेला मी सुशेला किंवा पोहे बनवते। तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, म्हणजे 2-3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ येत आहेत। एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। तर मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी मॉर्निंगलाच इडली बनवलेली होती। इडली आणि ताज्या नारळाची चटणी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, कशा पद्धतीने मी बनवलं। आणखीन थोडंसं बेटर राहिलेलं आहे, त्याची मला इडली बनवायची आहे। म्हणजे एकत्र खूप सारी इडली मी बनवलेली नाही, कारण गार झाल्यानंतर खावीशी वाटत नाही आहे आणि तसं तर आता रिमझिम पाऊस चालू आहे, कुठलीही वस्तू बनवून ठेवली आणि गार झाल्यानंतर खायचं मनच होत नाही, म्हणून जेव्हाच्या तेव्हा बनवलं आणि गरमागरम खायला घेतलं ते ठीक आहे। तर इकडे इडली तर बनवायच्या, पण त्या अगोदर इकडे मी बनवायला ठेवलेला आहे चहा। म्हणजे रिमझिम पाऊस तर चालूच आहे, एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे, अशामध्ये काहीतरी गरम गरम वस्तू घेतली छान वाटतं। तर या वातावरणामध्ये 2-3 वेळा चहा तर बनतो दिवसातनं। तर चहा बनत आहे आणि इकडं सगळा पसारा मी आवरलेला आहे, म्हणजे किचनमध्ये पसारा खूप होतो आणि ते संग आवरत जा, तितका कामाचा लोड येत नाही। आणि तसं तर मला आज पिठाचे डबे वगैरे चेंज करायचे होते, कारण इथं मी कॉर्नरमध्ये ठेवलेले आहेत, पण पीठ खूप सांडत आहे। तर आज मी दिवसभर म्हणजे लवकर मी कामं आवरली आणि दिवसभर हीच कामं आवरलेली आहेत की मला किचनची साफसफाई करायची होती। गौरी गणेश येत आहेत, तर म्हणलं थोडीशी साफसफाई करून घेऊ। तर इकडे इडली बघू शकता, एकदम छान मऊसूत स्पंजी इडली बनवून तयार झालेली आहे, जसं तोंडात टाकताच वेळ धरणारे खूप छान, म्हणजे बेटर परफेक्ट झालं ना। इडली बनवा, आप्पे बनवा, डोसे बनवा, परफेक्टच बनतात। आणि बघू शकता प्लेटाला अजिबात हे चिटकत नाही आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट बनलेले आहेत। तर सगळेच इडली काढून मी एका पातेल्यामध्ये टाकून झाकून ठेवते, म्हणजे जास्त वेळ गरम राहतील। आणि इकडे आमचे राजकुमार ब्रश करत आहेत, म्हणजे आतापर्यंत अभ्यास चालू होता, आता ब्रश करत आहे। ब्रश आंघोळ सगळं झालं की मग हा ब्रेकफास्ट करेल आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो। तोपर्यंत मी ब्रेकफास्ट तर बनवला, पण बाकीची खूप सारी कामे जी दिवसभर मला आवरायची आहेत। म्हणजे अगोदर नंबर आहे देवपूजेचा, देवपूजा झाल्यानंतरच मी साफसफाईच्या कामाला सुरुवात करणार आहे, कारण साफसफाई जेव्हा आपण सुरुवात करतो ना त्यावेळेत इकडची तिकडची कामं काढली, म्हणजे देवपूजा आहे, स्वयंपाक आहे किंवा कपडे आहेत, जी रेग्युलर कामं आहेत ते अगोदर मी आवरून घेते, मग नंतर साफसफाईच्या कामाला मी सुरुवात करते। म्हणजे कंटिन्यूली एकच काम आपलं जे आहे ना ते व्यवस्थित होतं, आपण आतमधून हे थोडंसं ते थोडंसं केलं ना खरंच आपली कामं व्यवस्थित होत नाही आहेत, एकही काम धड होईना असं होतं। मॉर्निंगची गोष्ट वेगळी असते, मॉर्निंगला देवपूजा स्वयंपाक संग केलं तर चालतं, पण साफसफाईच्या कामात ते सगळं जमणार नाही। त्यामुळे अगोदर मी स्वयंपाक, कपडे, भांडे, जे आपले रेग्युलर कामं आहे देवपूजा वगैरे त्या कामापासून फ्री होते आणि मग साफसफाईच्या कामाला मी सुरुवात करणार आहे काम, कारण त्यामध्ये वेळही मला भरपूर लागणार आहे। खूप दिवस झाले मी साफसफाई केलेली नाही आहे, कारण अगोदर मी महिन्यात 2 महिन्यात वरच्यावर साफसफाई करायचे, पण आता तब्येतीमुळे थोडंसं असं झालं ना, रुटीन चेंज झालेलं आहे माझं, वेळही भेटेना, दिवसभर कुठल्या कामात व्यस्त असते मला समजेना, कारण आपली दिवसभराची घरची छोटी कामं होऊन जातात, त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे आणि वेळ भेटत नाही, वेळेची कमी जाणवते। पण आज म्हटलं आज कुठलंच काही कारण नाही, आज मी काढणारच आहे पूर्ण घरचं, म्हणजे फक्त किचनमधलं, बाहेरचं आणखीन हॉलमधलं किंवा बेडरूम किंवा तिकडची रूम काहीच काढले नाही, कारण तिकडची वरच्यावर काढत राहते, पण किचनमध्ये ना थोडासा पसारा जास्त असतो आणि इथं जाळी जास्त प्रमाणात होते। आणि जसं आम्ही कप्पे बनवले ना ते आतमधलं काही दिसत नाही आहे, त्यामुळे तिथं पण तसंच झालेलं आहे, ते सगळे डबे काढून मी स्वच्छ करणार आहे। तर अगोदर मी बोरवेल चालू केला आणि पाण्याचं कॅन मी स्वच्छ घासून ठेवलेलं आहे, काय आहे ना बोरवेलचं पाणी भरल्यामुळे ते व्हाईट कलरचं झालेलं होतं आतमध्ये, तर पूर्णपणे मी स्वच्छ केलेलं आहे आणि त्यामध्ये फिल्टरचं पाणी भरायचं आहे, कारण आजकाल बोरचं पाणी प्यायचं बंदच केलेलं आहे मी, जेव्हापासून माझी तब्येत बिघडलेली होती तेव्हापासून फिल्टरचंच पाणी मागवत आहे। तर दिनेश दूध आणण्यासाठी गेला होता, म्हणत आहे दूध आणखीन आलेलं नाही आहे, तोपर्यंत पाणी घेऊन आलेलं आहे आणि पाणी या कॅनमध्ये ओतून मग बॉटल परत नेऊन द्यायची आहे, मग येते वेळेस दूध घेऊन येईल। आणि मॉर्निंगला दिनेशची खूप धावपळ होत असते, म्हणजे पाणी घेऊन येणं, दूध घेऊन येणं, अशा 2-3 जर याच्या बस स्टॉपला होतात, मग नंतर आंघोळ आणि ब्रेकफास्ट, म्हणजे सगळं दिनेशला 8 वाजेपर्यंत आवरायचं असतं। थोडासाही लेट झाला, 5 मिनिट तिकडे झाले की एसटी निघून जाते कॉलेजची, त्यामुळे सगळं वेळेत करणं गरजेचं आहे। तर यावेळी टायमिंग सकाळचे 7:15 वाजलेले आहेत, आणखीन थोडासा टाईम आहे दिनेशकडे, तर म्हटलं लवकर जा। आणि तसं तर बाईक यांनी आज घरीच ठेवलेली आहे, सायकलवर जायला थोडासा वेळ जास्त लागतो, बाईकवर पटकन जाऊन घेऊन येईल। आणि हे कॅन भरून थोडंसं पाणी उरलेलं होतं, तर छोट्या हंड्यात मी भरलेलं आहे।
बघायला गेलं तर हे जे फिल्टरच्या पाण्याचं कॅन आहे ना, आपलं घरातलं कॅन आहे, तर तेच मोठं दिसत आहे त्यापेक्षा. आणि जसं पाणी ओतलं तर ते भरलेलं आहे, आणखीन उरलं पाणी त्यामधलं. तर छोट्या अंड्यात भरलं आणि कॅन परत दिनेश घेऊन जात आहे. आणि त्यावेळेस दूध घेऊन येईल, मग आंघोळ वगैरे याची आल्यानंतर होईल. तर दूध मी अगोदर गरम करायला ठेवते आणि इडली वगैरे बनलेले आहेत. थोडंसं बेटर राहिलेलं आहे. मी त्याच्यानंतर आपे बनवणार आहे. म्हणजे मला इडलीपेक्षा आपे खूप आवडतात आणि दीपकलाही आपे खूप आवडतात. म्हणजे दीपक जेव्हा मी इडली बनवायचे ना, दीपक म्हणायचे मम्मी आपे बनव थोडेफार माझ्यासाठी, म्हणजे त्याला आपे खूप आवडायचे. तर जेव्हाही घरी असा नाश्ता बनतो ना, तर दीपकची खूप आठवण येते. तर इकडं दिनेशला मी ताट लावत आहे. इडली ठेवलेली आहे, म्हणजे थोडंसं सजवलं ना मुलांना छान वाटतं. तर अशा पद्धतीने इडली ठेवलेली आहे राऊंड शेपमध्ये आणि चटणीची वाटी ठेवलेली आहे. तर दिनेश ब्रेकफास्ट करेल तोपर्यंत मी पटकन देवपूजा करते. आज हिंडत फिरत देवपूजा होत आहे. म्हणजे देवांना स्नान घातलं, देवपट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं. मग नंतर मी फुलं आणण्यासाठी गेले. त्यामध्ये माझ्या अर्जारी इकडे तिकडे चालूच होत्या. म्हणजे आपण मॉर्निंगला थोडीशी धावपळ आपली जास्त होते आणि सगळ्यांना आवरून द्यायचं असताना आपली घरची कामं वेळेत आवरणं गरजेचं आहे. त्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राची कामं काढली की मग ते तर सांगूच नका. त्या दिवशी असं होतं ना, खूपच धावपळ आपली होते, कारण आपल्याला सगळं वेळेत आवरायचं असतं. आणि हे वातावरणाचं सांगूच नका, जोरदार पाऊस चालू आहे, खूप डोक्यात बसलेला आहे. तर दिनेश इकडं ब्रेकफास्ट करता इतकी छान सॉफ्ट इडली झालेली आहे. दिनेश तेच बघत होता. मम्मी खूप छान इडली झालेली आहे, तोंडात टाकताच वेगळणारी. तर बघू शकता फायनली देवपूजा कंप्लीट झालेली आहे. हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत, दीप प्रज्वलित केला, धूप वाळून घेतलेले आहे आणि तुळशीपूजन उंबरापूजनही झालेलं आहे. आणि पटकन मी इकडं वॉशिंग मशीनला कपडेही लावलेले आहेत. म्हणजे लाईटचं नक्की नसतं, लाईट गेली की कुठलंच काम आपलं होत नाही. ते कपडे तसेच राहत आहेत आणि वातावरण एक असं झालेलं आहे, त्यामुळे अगोदर कपडे टाकले निवांत ते मशीन त्याचं काम करत राहील. तोपर्यंत मी स्वयंपाकी बनवून घेतलेला आहे. आणि शिरूला इकडे मी गरम भाकर आणि दूध टाकलेलं आहे. म्हणजे तशीच भाकर टाकली तर अजिबात खाणार नाही. तर ही कामं करता करता दुपारची वेळ झालेली आहे. मी किचनची साफसफाई केली, पण तो व्हिडिओ मी बनवलेला नाही, कारण लेट खूप झालेला होता. आणि व्हिडिओ बनवत जेव्हा आपण कुठली कामं करतो ना, अर्ध्या तासाजागी तिथे 1 तास लागतो. त्यामुळे म्हणलं असू दे, म्हणलं साफसफाई मी जेव्हा हे करते शेअर करत असते, पण यावेळेस केलेली नाही आहे. आता मला इकडं करायचं आहे दळण. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे, पण मला आज ज्वारीचं करूया, नंतर उद्याच्याला मी बघणार आहे गव्हाचं दळण करण्याचं. तर इकडं ज्वारी मी बाहेर घेऊन आलेले आहे, कारण यावेळी पाऊस थांबलेला आहे, छान वातावरण झालेलं आहे. ऊन तर नाही आहे, पण वातावरण ठीक आहे, म्हणून मी इथं ज्वारी घेऊन आलेली आहे. निवांत बसून हवेशीर मी दळण करते, म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तिकडे चाळणी घेतलेली आहे, चाळणी करते अगोदर पूर्ण ज्वारी, नंतर फटकून घेते. ज्वारीमध्ये तसं तर काहीच नसतं, पण मी एक वेळा चाळणी करून घेते, जे धुळा वगैरे आहे सगळा निघून जातो. आणि तसं तर उन्हाळा असो किंवा हिवाळ्यामध्ये वगैरे मी ज्वारी धुवूनच दळण करत असते. पण आता काही ऑप्शन नाही आहे, कारण वातावरण असं झालेलं आहे, ज्वारी धुवून तर ते व्यवस्थित वाळणार नाही आहे. आणि वरती खालती मला इरजाऱ्याही करावं लागतात. कपडे टाकले तरी पण तसंच होत आहे, कपडे व्यवस्थित वाळत नाही आहेत आणि त्यामध्ये 1-2 वेळा पाऊस येऊन जातो आणि पूर्ण कपडे भिजून चिमवतात. मी इथून वरती जाजेपर्यंत, म्हणजे 2 मजली पायऱ्या चढत जाजेपर्यंत कपडे पूर्ण भिजून चिमवत आहेत, म्हणून मी इथंच टाकत आहे. आणि हवा छान आहे म्हणून कपडे लवकर हडकलेले आहेत. तसं तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे ना ड्राय होऊनच येतात, जास्त वेळ लागत नाही ते हडकण्यासाठी, म्हणून मला वरती जायची आता गरजच पडत नाही आहे. तर इकडे ज्वारी मी चाळणी करून घेत आहे पूर्णपणे, नंतर फटकून घेते, म्हणजे झटपट दळण होतं. बघू शकता ज्वारीमध्ये काही नाही आहे, एकदम स्वच्छ आहे. एखादी मातीचं खडा वगैरे असला ते पण मी निसून काढलेला आहे. तर ज्वारीचं दळण झालं. दिवसभरात हीच कामं झाली. हा दुसरा दिवस आहे, मॉर्निंगची वेळ आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. तर हे इकडं मूग मी स्वच्छ धुवले आणि रात्रभर पाण्यात ठेवलेले होते आणि सकाळी मी बांधून ठेवलेले आहे. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी व्यवस्थित मोड आलेले आहेत, छान मोड आलेले आहेत मुगाला. आणि असे कडधान्य खाल्लं पाहिजे, जसं हरभरा आहे, मूग आहे, अंकुरित करून खाल्लं पाहिजे. ते पण मी काढून ठेवलेले आहेत आणि थोडेफार यांना पण खायला दिले. चहा बनवलेला आहे, गॅरेजला गेलेले आहेत आणि मी लागलेले माझ्या कामामध्ये. म्हणजे अगोदर मी फुलं घेऊन आलेली आहे, देवपूजा नंतर करणार आहे. अगोदर मी इकडे भाजी तयारी करत आहे. आज भाजीला काही ऑप्शन नव्हतं, तर म्हणलं आज मूग डाळीची भाजी बनवायची, खूप छान बनते. तर इकडे मी वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम असं मऊसूत शिजवायचं नाही आहे आपल्याला. कुकरला लावलं ना एकदम मऊसूत शिजते, ते 1 शिटीला आहे, म्हणून मी पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे. अगोदर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीच्या डबल पाणी टाकूया आणि कमी गॅसवरती शिजत ठेवूया. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत बाकीची कामं आवरू. तर इकडे डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे. तसं तर मूग डाळ शिजवायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी कुकरला लावलेली पातेल्या ठेवलेला आहे, कारण मला याची मोकळी भाजी बनवायची आहे. म्हणून डाळ आपल्याला अर्धीवट शिजवून घ्यायची आहे, पूर्णपणे मऊसूत शिजवायची नाही आहे. तिकडे मी देवपूजाही करून घेत आहे आणि आज थोडासा मला लेटही झालेला आहे. म्हणजे
आज मॉर्निंगला थोडंसं लेट उठलेली आहे. मॉर्निंगची कामंही निवांत आवरली. म्हणजे काल मी खूप लवकर उठलेली होती कारण मला इडली वगैरे बनवायची होती. पण आज म्हटलं तितकं काही धावपळ नाही आहे, तर निवांत उठलेली आहे, निवांत कामं आवरली. आणि जेव्हा आपण निवांतपणे उठतो, निवांत कामं आवरतो, तर दिवसभराचा रुटीन जे आहे आपला चेंज होऊन जातो. कारण एकही वेळेत होईना असं होतं. तर इकडं मूग मी दिनेशलाही खायला दिलेले आहेत. परत मी वरण भातही बनवलेला आहे. पण दिनेशला असे अंकुरित जे कडधान्य असतात तितके आवडत नाही. दीपक खूप आवडीनं खायचा. मला लक्षात राहत नव्हतं भिजू घालण्याचं, तरी पण तो स्वतः भिजू घालायचा आणि त्याला मोड आणायचा आणि मग खायचा. पण दिनेशला तितकी आवड नाही ते सगळं खाण्याची, तरी पण थोडंफार दिलं. वरण भात बनवलेलं आहे त्याचं फेवरेट. तर जेवण झालेलं, दिनेश कॉलेजला गेलेला आहे. तर दिनेशचं आवरलं, त्याच्या पप्पाचं आवरलं. आता मी निवांत देवपूजा करून घेते. तोपर्यंत तिकडे मूग डाळ पण शिजत आहे. बाबांचं आणखीन आवरलेलं नाही, आंघोळ वगैरे होत आहे त्यांची. तोपर्यंत मी पटकन देवपूजा करून घेते. मग भाजी आणि भाकरी मला दोन्ही बनवायचं आहे. तर अगोदर मी बाबांना पाणी ओतून दिलेलं आहे, तर ते आंघोळ करतील निवांत. तोपर्यंत माझी देवपूजा होईल. आणि काल वेगळीच घाई गडबड होती कारण मला किचनची साफसफाई करायची होती. ते काल दिवसभरात झाली. आज मला वाती करायची आहेत कारण आता गौरी गणेश येत आहेत. वाती, वस्त्रमाळा हे सगळं आपल्याला लागणार आहे. जसा वेळ भेटत गेला तशी मी कामं आवरत आहे, कारण एकत्रच कामाचा लोड खूप येणार आहे. कारण आता सणवार आपले चालू झालेले आहेत आणि आता गौरी गणेश म्हटल्यानंतर खूप आपल्याला तयारी करायची असते त्यामुळे या सगळ्या कामापासून लवकर फ्री होऊ आणि आपण ती सगळी तयारी करायला सुरुवात करूया. कारण वाती, वस्त्रमाळा हे करायला आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडं मूग डाळ परफेक्ट शिजलेली आहे. गॅस बंद केला, थोडंसं जास्त शिजलेले आहे, म्हणजे मला अर्धवट शिजवायची होती. असं मूग डाळ झटपटच शिजते. तर इकडं मी देवांना देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. काही म्हणत होत्या ताई हळदी कुंकू लावत नाही का देवाला? तर हळदी कुंकू लावते ताई. मी काय करते, कुंकू कोरडं बसत नाही म्हणून अगोदर गंध लावून कुंकू लावते. पण ज्या दिवशी मला घाई गडबड असते ना, त्या दिवशी मी काय करते, कुंकू ज्याला मिक्स करून घेते, हळदी कुंकू पाणी टाकून, आणि त्याचे टिळा लावलेला आहे मी. आणि फुलं वाहिलेली आहेत. फुलं मात्र आता भरपूर लागत आहे. जसं गोकर्णाचे फुलं म्हणतात ना, जे निळे असतात ते फुलं, दासळ्याची फुलं, परत स्वास्तिकची भरभरून लागत आहेत. म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये फुलं छान लागतात झाडांना. तर फुलं वाहिलेले, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेले आहे. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. तर पूजेचं काम झालं. आता मी आलेले किचनमध्ये. दूध गरम झालेलं आहे. आता पटकन भाजी तयारी करूया. आता हिरवी मिरची मी भाजून ठेवलेली होती, ते मी वाटण करून घेतलेली आहे. म्हणजे आता मिक्सर वगैरे लावलेलं नाही आहे, छोटं खलबत आहे त्यामध्येच वाटण करून घेतलं. लसूण ठेचून घेतलेलं आहे. एक कांदा मी बारीक कट करून घेतला. आणि इकडे डाळ शिजलेली आहे, ते पण मी काढून ठेवलेले आहे. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. आणि मोहरी, जिरं आणि काय कोथिंबीर आणत नाही आजकाल, म्हणजे दिनेशलाही वेळ नसतो आणि हे पण घरी येत नाही आहेत कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं. अगोदर हे 3-4 टाईम घरी यायचे, सकाळी जेवण करायला, दुपारी जेवण करायला, परत 1-2 वेळा त्यांच्या अशा शेजाऱ्या व्हायच्या, काही घरी आणायचे. पण आता गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही आहे, त्यामुळे त्यांना घरी येताच येत नाही ना. कुठलं सामग्री आता काही सांगितलं ते पण आणणं होत नाही, असं झालेलं आहे. दिनेशचंही कॉलेजचं टायमिंग जे आहे ना, ते पण आता चेंज झालेलं आहे. अगोदर 2 वाजता यायचा, आजकाल 5 वाजता येत होतो. मग नंतर वेळच नसतो आला काहीतरी किराणा वगैरे आणण्यासाठी, असं झालेलं आहे. तर असं आता रविवारीच दिनेश घेऊन येईल, कारण त्या दिवशीच सुट्टी असते दिनेशला. तर इकडे मी कशा पद्धतीने ही भाजी बनवत आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली. जोपर्यंत मोहरी चटकत आहे तोपर्यंत मी इकडं 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण पण ठेचून घेतलेला आहे. तर मोहरी आणि जिरं छान चटकल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे ठेचलेला. परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊया. आणि या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे, फ्लेवर खूप छान येतो. तर इकडे हिरवी मिरची पेस्ट मी अर्धा चमचा टाकलेली आहे. हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया. आणि हलकासा कलर चेंज होऊ लागला आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणखी मला भाकरी पण बनवायची. आज खरंच खूप लेट झालेला आहे, म्हणजे 2 दिवस इतकी धावपळ मी केली, सगळं मला वेळेत आवरायचं होतं, पण आज खरंच खूप लेट झालेला आहे. तर असं इकडे परतून घेतले टोमॅटो टाकून. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडा वेळ आपण परतून घेऊया व्यवस्थित. म्हणजे टोमॅटो छान मऊ झाला की आपल्याला शेवटला ही डाळ टाकायची आहे. खूप छान ही भाजी बनते जेव्हा हे ऑप्शन नसलं फ्रीजमध्ये. जसं आता प्रत्येक वेळी असं नसतं की आपल्या फ्रीजमध्ये स्टॉक भाज्या असतात, कधी कधी भाजी नसली तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. बेसन पिठाचे खूप साऱ्या रेसिपी बनतात आणि अशा पद्धतीने मूग डाळ, उडीद डाळ, मसुरीची डाळ त्याची भाजी छान बनते. जसं आता आपल्या घरी दररोज वरण भात हे बनतं, म्हणजे मी विचार करत नाही, ते बनवतोच. पण नंतर जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते ना, त्यावेळेस मात्र भरपूर विचार येतो की आज काय भाजी बनवायची, आज कुठली भाजी बनवायची. आणि घरामध्ये कुणाला विचारलं की आज काय बनवू, तर असं म्हणतात की काही बनव, तुला जे आवडतं ते बनव. आणि जेव्हा खायला बसले ना, खरंच नाकडोळे मोडतात. तर त्यांना विचारण्यापेक्षा तर बरं आहे की आपण स्वतःहूनच काहीतरी छान अशी भाजी बनवू.
तर इकडं फोडणी तयार झाली मग नंतर मी डाळ टाकलेली आहे आणि परतून घेतलं, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स केलं आणि तिकडच्या बनवून ठेवलेले कमी गॅस करून. आणि इकडे मी पटकन भाकरी बनवून घेते कारण बाबांचंही सगळं आवरलेलं आहे, आता जेवण करायला बसलेले आहेत. पटकन मी भाकरी बनवून घेते. चपाती वगैरे यावेळी मी काहीच बनवणार नाही कारण दिनेशचं झालेलं आहे जेवण वगैरे, तो गेलेला आहे आणि आता येईन तू 5 वाजता, मग बनवलं तर खाणार कोण, त्यामुळे आता काहीच बनवणार नाही, फक्त मी भाकरी बनवणार आहे. परत त्यांच्यासाठी मला टिफिन पॅक करायचा आहे. तर इकडं भाकरी बनत आहेत, तोपर्यंत पटकन बाबांना मी जेवायला वाटते, म्हणजे बाकीच्या भाकरी नंतर बनवते. तर इकडं वरण भात आणि जी मुगाची भाजी बनवली ते दिलेली आहे, तोपर्यंत भाकर पण शेकलेली आहे. यावेळी टायमिंग सांगितलं तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की आजचा वार शनिवार आहे आणि शनिवारचा यांचा उपवास आहे. विचार करतो की भाकरी बनवायचा आणि टिफिन रेडी करून देऊया यांना, पण टिफिन नाही, अगोदर मला पोहे बनवायचे आहेत. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कंटिन्यू 3 दिवस यांचा उपवास असतो, शनिवार रविवार सोमवार, मग परत गुरुवार असतो. तर त्यांच्यासाठी मला पोहे पण बनवायचे आहेत. अगोदर मी झटपट भाकरी बनवून घेते, किचन आवरून घेते. बघू शकता पीठ झालेलं आहे पूर्णपणे. जेव्हा हे भाकरी बनतात ना त्यावेळेस किचनवर मात्र पीठ होतं आणि भाकरी डायरेक्ट मी किचन काउंटरवर बनवते, त्यामुळे हे पीठ होत असेल म्हणजे आपण परातीत बनवले किंवा काटवटीत बनवले तर होणार नाही, पण मला जमत नाही त्यावरती म्हणून मी डायरेक्ट किचन काउंटरवर भाकरी बनवते. थोडंसं पीठ जास्त उडतं. असं इकडे पूर्णपणेच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. बाबांचं जेवणही झालेलं आहे. आता पटकन पोह्याची तयारी करून घेऊया. तर किचन काउंटरवर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण किचन पसारा बघून ना काम करायची इच्छा होत नाही, तर म्हणून अगोदर मी किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे. पसारा पण आवरलेला आहे आणि भाजी ही मी कढईतली छोट्या बदल्यात काढून ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी पोहे बनवणार आहे. तिकडे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कांदे मी इकडे खूप सारे तिकडच्या रूममधून आणले आणि त्यामध्ये खूप साऱ्या कांद्याला मोड आलेले आहेत. तर ते जे मोड आले तेच कांदे मी अगोदर घेत आहे कारण ते जास्त दिवस राहणार नाही आहेत. आणि आता कांद्याचे रेट पण खूप वाढलेले आहेत, पण खूप कांद्याचं नुकसान झालेलं आहे कारण आम्ही एकत्र कांदे घेतो आणि काही दिवस मी ते कांदे चेकच केले नाही आणि तिथं हवा लागली नाही आहे, किचनमध्ये ठेवले होते तिकडल्या, त्यामुळे खूप सारे कांदे त्यामध्ये खराब झालेले आहेत. तर सगळे कांदे निवडले, त्यामधले अर्धे कांदे खराब झालेले आहेत आणि आता पण ते मोड येत आहेत. तर जे मोड आलेले आहेत तेच कांदे मी घेऊन आले आणि त्यामधलं एक कांदा मी मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतला. आणि पोहे पण इकडे मी भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे स्वच्छ धुवूनच घेतलेले आहेत, भिजवून घ्यायचं नाही, स्वच्छ धुवून घ्यायचं पोहे कारण हे जाड पोहे आहेत. आणि इकडं कढईमध्ये तेल ठेवलं आणि नंतर लक्षात आलं की कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, कढीपत्ताही नाही, तर म्हणजे कढीपत्ता घेऊन या कारण आपल्या घरामध्ये झाडं आहे. तर पटकन मी जाऊन कढीपत्ता घेऊन आलेली आहे. तर चला आता सगळीच तयारी झालेली आहे, पटकन पोहे बनवून घेऊ. तोपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे, मोहरी जिरा टाकला. आता टाकूया ताजा कढीपत्ता, छान फ्लेवर येतो ताज्या कढीपत्त्याचा आणि तेलामध्ये जाताच खूप उडायला लागतो ते. आता टाकूया हिरवी मिरची आणि कांदा संग टाकलेला आहे, व्यवस्थित परतून घेऊया. जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत मी इकडं पोह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चुटकीभर साखर टाकलेली फोडणीमध्ये, टेस्ट छान येतो पोह्याला. नंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे अर्धी वाटी, आपण साबूत शेंगदाणे डाळही टाकू शकता, पण मी तर वाटण करून टाकलेलं आहे. नंतर मी टमॅटो टाकला, पोहे टाकलेले आहेत, परतून घेतलं. बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी पोहे बनून तयार झालेले आहेत. तर गरमागरम पोहे डब्यात पॅक करूया आणि यांना पण सांगितले की पोहे बनलेले आहेत, येऊन घेऊन जावा. तर घेऊन जातील. आणि इकडे शिरूला पण भूक लागलेली आहे, तर शिरूला इकडे दूध आणि भाकर ठेवलेला आहे, त्याची पोटपूजा चालू आहे. इकडे यांच्यासाठी पोहे पॅक करून ठेवले आणि मी ही पोटपूजा करून घेते. पोहे घेतलेले आहेत, मूग घेतलेले आहेत.